जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 17व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते. मायेच्या प्रभावाखाली असलेल्या माणसाचा लोभ कधी सुटत नाही. आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या असेच त्याला सतत वाटत असते आणि ते कसे साध्य होईल याचीच चिंता त्याला सतावत असते. हे चिंता करणे कसे व्यर्थ आहे हे समर्थ आपल्याला पुढील श्लोकात समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. जीवनात घडणाऱ्या सर्व घटना या आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माशी निगडीत असतात. या आधीच्या अनेक जन्मात आपण फळाच्या अपेक्षेने कर्मे केलेली असतात आणि त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी आपला पुन्हा पुन्हा जन्म होत असतो. केव्हा कोणत्या कर्माचे फळ भोगायची वेळ येईल हे सर्व ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून असते. त्यानुसार नियती आपल्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घेऊन येते. त्यांच्या स्वरूपावर आपले सुख दुःख अवलंबून असते. हाच कर्मयोग होय. आपल्याला ईश्वराने बुद्धीची देणगी दिलेली असल्याने त्या त्या घटना घडत असताना आपण कसे वागायचे किंवा एखाद्या प्रसंगी आपण प्रतिक्रिया कशी द्यायची हे मात्र आपल्या हातात असते. जर आपण कोणत्याही प्रसंगी चांगलेच वागायचे असे ठरवले की आपल्या वागणुकीचा कृत्याचा कोणता परिणाम होईल किंवा पुढे काय होईल कसे होईल याची चिंता करायची आपल्याला गरज उरत नाही. कधी कधी कितीही चांगले वागले बोलले तरी आपल्या वाट्याला अपयश किंवा अपमान येतो आणि त्यामुळे आपल्याला खेद होतो. समर्थ म्हणतात, ज्यांना हे आपल्याच पूर्वकर्माचे फळ आहे हे माहीत नसते अशा मतिमंद माणसाला याचे वाईट वाटते. वास्तविक पाहता पूर्वी कधीतरी आपल्याच हातून दुसऱ्याला दुखावणारी वर्तणूक झालेली असते. तेच पुन्हा आपल्या वाटणीला येते. आपल्या वागण्याची परतफेड झाली असं समजून अशा वेळी माणसाने समोरच्या माणसाच्या वागण्याचा बोलण्याचा खेद वाटून न घेता स्वस्थ राहावे. जे ही बाब लक्षात घेत नाहीत त्यांना समर्थ मतिमंद म्हणजे मंद बुद्धीचे असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ.